धारणीतील पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। आरएफओ दीपाली चव्हाण गावामध्ये आले असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप ग्रामस्थांचा आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। धारणीच्या मांगिया गावामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा तापला आहे। या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आरएफओ दीपाली चव्हाण ग्रामस्थांशी चर्चा करण्याकरता पोहोचल्या, परंतु ग्रामस्थांचा असा आरोप आहे की आरएफओ दीपाली चव्हाण यांनी ग्रामस्थांना जातीवाचक शिवीगाळ केली, टोमणे मारले। गावातील भर चौकामध्ये हा प्रकार झाला। यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारकर्त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत ठाण्यामध्ये बसवून ठेवलं। ग्रामस्थांनी जेव्हा तक्रारीची प्रतिलिपी मागितली तेव्हा त्यांना दटावलं। उद्या तुम्हाला याची प्रतिलिपी मिळेल असं ग्रामस्थांना पोलिसांनी सांगितलं। यामुळे भयभीत झालेल्या मांगिया ग्रामस्थांनी 19 मार्चला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून त्यांनी जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी या संदर्भात चर्चा केली। शिवागाळे केले, आदिवासी म्हणून कोरकू गोंड म्हणून ते असे आहेत। त्याच्यात आम्ही रिपोर्ट टाकायला गेलो धारणीला। आमची रिपोर्ट त्यांनी ॲक्सेप्ट नाही केला आणि त्यांनी आम्हाला रशीद पण नाही दिलं। 4 वाजतापासून तर संध्याकाळ रात्रीच्या 10:30 वाजेपर्यंत आम्हाला सोडलं नाही त्यांनी। आणि मग त्यांनी रशीद नाही दिल्यानंतर आम्ही वापस येऊन यासाठी पाहिजे बा रशीद आम्हाला। तर काय म्हटलं त्यांनी, उद्या या म्हणे 10 वाजता घेऊन जा म्हणे। मग आम्हाला काही हेच नाही झालं, मग आमच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल करून देतं आम्ही काय करायचं म्हणून आम्ही इकडे येऊन गेलो ऑफिसमध्ये आला अमरावतीच्या IPSमध्ये, आणि तिथं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आज 19 मार्च रोजी इथं देऊन दिलेलं आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी यामध्ये सांगितलं, त्वरित चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल। आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। या संदर्भात मांगिया ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये देखील त्यांनी उल्लेख केला आहे, आरएफओ दीपाली चव्हाण यांच्यावर कारवाई केली गेली नाही तर ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। वरिष्ठ अधिकारी मांगियाच्या ग्रामस्थांना न्याय देतात का, तो केव्हा व कसा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। धारणीहून तस्मीन शेख, बडनेराहून मोहम्मद शोएब खान, विदर्भ न्यूज।